नमस्कार, वेलकम बॅक टू इट इझी चॅनल. अयंगर बेकरी स्टाईल रवा केक बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक मिक्सर घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 कप रवा घालत आहे आणि अर्धा कप साखर घालत आहे. त्याचसोबत अगदी 2-3 इलायची टाकून त्याला छान ग्राइंड करून घेणार आहोत. ग्राइंड केल्यावरती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची एक फाईन पावडर तयार होते. त्यानंतर मी इथे एक सर्क्युलर केक टिन घेतलेला आहे. त्याला मी छान ऑइल टाकून ग्रीस करून घेत आहे. असं छान प्रकारे ग्रीस झाल्यावरती मी त्याच्यामध्ये एक बटर पेपर प्लेस करत आहे. त्यानंतर मी इथे ओव्हरनाईट सोक बदाम घेतलेले आहेत. तुमचे जर बदाम सोक नसतील तर त्यासाठी तुम्ही एक वॉर्म वॉटर घेऊन त्याला 25 ते 30 मिनटं तुम्ही ठेवून त्याला असे सोक करू शकतात. पटकन सोक होतात आणि त्याची स्किन ही लवकर निघते. तर अशा प्रकारे मी सगळे बदामची स्किन काढलेले आहेत. त्यानंतर ह्याला 2 पीसेसमध्ये डिवाईड करत आहे. त्यानंतर लगेच मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1/4 कपच्या मेजरमेंटचं थोडंसं तूप आणि अमूल फ्रेश क्रीम वापरली आहे. हे दोन्ही असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी इथे 1/3 कप दही घालते आणि त्याचसोबत 1/2 कप मिल्क घालत आहे आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आपण केलेली जी पावडर होती ती घालायची आहे आणि ह्याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी काहीच लंप राहिले नाही पाहिजेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपली थोडीशी अशी सॉफ्ट झालेली जी आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्यासाठी मी इथे थोडा वेळ रेस्ट करून देते जेणेकरून हा जो रवा आहे सगळं मॉइश्चर सोक करून घेईल. तर त्यासाठी मी इथे झाकून ठेवते अर्धा तास. आता मी इथे कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून त्यावरती एक स्टँड ठेवत आहे आणि हा कुकर मी 10 ते 15 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवला आहे. तर आता अर्धा तास झालेला आहे. आपला रवा पण छान सेट झालेला आहे. तर आता मी ह्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालत आहे इथे आणि त्याचसोबत मी 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालत आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालून हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेत आहे. आपण ड्राय केक्स बनवत असल्यामुळे हे बॅटर थिकच असणार आहे. ह्या बॅटरला रिबन कन्सिस्टन्सी नसेल तर त्यामुळे काही हरकत नाही जर तुमचा बॅटर जास्त थिक वाटत असेल तर. पण पाहू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे आपल्या बॅटरची. त्यानंतर मी इथे पुन्हा आपलं केक टिन घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि छान सेट करायचं आहे डॅप करून. आणि जे आपले स्लाइस्ड केलेले जे बदाम होते त्याला आपण असं छान डेकोरेट करून घेणार आहोत त्याने आपला केक. अशा प्रकारे तुम्ही अरेंज करू शकता. तुम्ही वाटल्यास पिस्तासुद्धा वापरू शकता तुमच्या केकमध्ये किंवा तुम्हाला जे दुसरे ड्रायफ्रूट्स आवडतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. नंतर हा केक टिन मी आपला प्रीहीटेड कुकरमध्ये ठेवून 30 ते 35 मिनटं बेक करून घेणार आहे.
किंवा जोपर्यंत टूथपिक प्रिक केलेले आहे ते क्लीन येत नाही तोपर्यंत. पस्तीस ते 40 मिनटानंतर आपला हा केक छान बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. असे एक टूथपिक प्रिक करून बघायचं आहे. अगदी क्लीन टूथपिक आलेली आहे आपली. तुम्ही पाहू शकता अगदी छान बेक झालेला आहे आपला केक. त्यानंतर साखरेचा पाक करण्यासाठी इथे मी हाफ कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कपच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि छान साखर मेल्ट करून घ्यायची आहे. अगदी एक तारी वगैरे साखर मेल्ट नाही करायची आहे आणि साखरेचं क्रिस्टल होऊ नये त्यामुळे मी इथे एक अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि याला छान मिक्स करून अशी साखर डिझॉल्व करून घ्यायची आहे. आपल्या शुगर सिरपला एक टेस्ट आणण्यासाठी ह्यामध्ये मी इलायची पावडर टाकली आहे. यालाही छान मिक्स करून 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे साखरेचं पाक तयार झालेलं आहे. केक थोडासा कोमट वॉर्म असल्यानंतरच आपल्याला केकमध्ये असे फोकच्या मदतीने असे होल्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे साखरेचं पाक आहे हे अगदी आतपर्यंत मुरून जाईल आणि केकही खूप सॉफ्ट लागेल. थोडं थोडं करून आपल्याला साखरेचं पाणी घालायचं आहे. त्यामध्ये सर्व साखरेचं पाणी घातल्यानंतर आपल्याला केक 1 ते 1.5 तास आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व थंडही होईल आणि जे साखरेचं पाणी आहे जे केकने छान ऑब्झॉर्व होईल. आता 1-1.5 तासाने आपला केक छान असा तयार झालेला आहे, थंडही झालेला आहे आणि सर्व साखरेचं पाणी त्यानं ऑब्झॉर्व केलेलं आहे. तर मी एका सुरीच्या मदतीने बाजूचे काठ मोकळे केलेले आहेत आणि अशा प्रकारे केक डिमोल्ड करत आहे. खूप सॉफ्ट केक तयार झालेला आहे. अगदी जाळीदार आहे केक आणि खायलाही खूप छान लागणार आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आपला केक. अगदी मऊ असा आपला हा अयंगार स्टाईल रवा केक तयार झाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि A to Z चॅनलला पुन्हा व्हिजिट करा. थँक्यू.